अजित पवार साहेब, समीर कुनावर, अशोक चव्हाणजी, संजय गायकवाड, भास्करराव जाधव, छगन भुजबळ साहेब, नाना पटोलेजी, बच्चू कडू, राजेश पवार, चंद्रकांत नवघरे, अभिमन्यू पवार, ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, सुरेश वरपुडकर, कैलास पाटील, ज्ञानराज चौगुले, नरेंद्र भोंडेकर, धर्माराव बाबा आत्राम, श्री राजेश टोपे, रणधीर सावरकर, अनिल पाटील, किशोर जोरगेवार, हिरामन खोसकर, प्राजक्त तनपुरे, हरीश पिंपळे, सुनील भुसारा, इतर अनेक सदस्यांनी यावर विस्तृतपणे चर्चा केली आहे। त्यामध्ये अनेक मागण्या, यामध्ये अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान, त्याच्यामध्ये वाढीव मदत मागणी असेल, NDRF असेल, त्याचबरोबर अनेक सूचना यामध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी केलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ, अवेळी पाऊस, बेमोसमी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीला महाराष्ट्र दरवर्षी तोंड देतोय। नवीन सरकार आलं की त्यांच्या समोरचं देखील हे पहिलं काम निसर्गाने झोडपलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना जितकी शक्य होईल तितकी मदत करणे हे असतं आणि ते प्रत्येक सरकारचं एक कर्तव्य म्हणूनच सगळ्यांनीच पार पाडायचं असतं। राज्यात जून पासून आतापर्यंत सरासरीच्या 121.80% पाऊस आज झालेला आहे। आणखी पावसाचे आणखी 1-1.5 महिना बाकी आहे। अगदी सप्टेंबरच्या शेवटपर्यंत, कधी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील पाऊस या ठिकाणी पडतोय। आपण म्हणालात ते बरोबर आहे। हे सगळं चक्रीवादळ, निसर्ग वादळ, तोक्ते वादळ, हे खूप वादळ जे आहेत नवीन नवीन नावाची, आणि जे काही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, या सगळ्या गोष्टी यामुळे सगळा परिणाम होतोय। याच्यावर देखील निश्चितपणे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला सिरियसली गांभीर्याने घेणं आवश्यक आहे। त्या बाबतीमध्ये देखील एक स्वतंत्र आपल्याला उपाययोजना, स्वतंत्र चर्चा आणि बऱ्याच काही याच्यातल्या तज्ञ लोकांच्या बरोबर त्यांची मतं निश्चितपणे आवश्यक आहे। मागील सरकार 2019च्या शेवटी सत्तेवर आलं, त्याही वेळेस सरकार समोर या संकटातून मार्ग काढण्याचं आव्हान होतंच। त्यावेळेस देखील तोक्ते, निसर्ग, चक्रीवादळाचा फटका बसला आणि त्यावेळेस देखील त्या सरकारमध्ये मी देखील होतो, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री देखील अजितदादा होते आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण अनेक ठिकाणी देखील पाहणी केली, स्वतः भेटी दिल्या, प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यानंतर मदत देखील आपण त्यावेळेस जाहीर केली। विरोधी पक्षाचं काम सरकारवर टीका करणं असतं, पण सरकार काही चुकत असेल तर नक्की त्यावर बोट दाखवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे। त्यांनी जरूर ते केलं पाहिजे। मी देखील विरोधी पक्षनेता होतो, परंतु सकारात्मक भूमिका जेव्हा सरकार घेतं, किंबहुना शेवटी अशा प्रकारचे प्रसंग येतात, वादळे येतात, शेतकरी बळीराजा संकटात सापडतो, त्यावेळेस मात्र आपण ही आणि संकट जी आहेत, अध्यक्ष महोदयांनी म्हटल्याप्रमाणे हे वारंवार महाराष्ट्रावर येत आहेत। पूर्वी जून महिन्यात 7 जूनला पाऊस सुरू व्हायचा, बरोबर तो 4 महिन्यात संपायचा। आता तशी परिस्थिती राहिली नाही आणि त्यामुळे सर्वच जण निसर्गाच्या जो काही कोप आहे त्याला शिकार बनलेल्या लाखो शेतकऱ्यांना मदतीचा जो प्रयत्न आहे, यामध्ये सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे। टीका करावी, पण ती विधायक टीका असावी असं माझं प्रामाणिक मत आहे। त्यामध्ये कुठलंही राजकारण असू नये। पूरग्रस्त भागामध्ये मी आधी गेलो का आणखी कोणी गेलं हा विषय महत्त्वाचा नाही आहे।
आपण कसे पोहोचलो. शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्ही रथाची एक दोन चाकं आहेत. शेवटी जेव्हा सरकार काम करत असतं त्यावेळेस काही त्रुटी राहून जातात, काही सर्वज्ञानी सगळे नसतात, परंतु काही काम राहून गेलं तर नक्की ते सुचवण्याचा अधिकार विरोधी पक्षाला नक्की आहे. आणि म्हणून यामध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये टीका करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा विधायक सूचना जर विरोधी पक्षाने केल्या तर नक्की त्याच्या सूचनांचा आदर केला जातो. आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मी समजून घेत असतो, मी जास्ती कमी बोलतो, जास्ती ऐकतो, माझा एक सवय आहे. कारण कुठल्याही विषयाची माहिती करून घेणे याच्यामध्ये काही गैर नाही आहे. सगळं आपल्याला माहीत आहे, समोरच्या माणसाला माहीत नाही असा काही विषय माझ्या डोक्यात कधीच नसतो. किंबहुना आमचे उपमुख्यमंत्री महोदय आहेत, आम्ही दोघंही फील्डवर काम करणारे आहोत. आणि आपणही दादा बऱ्याचशा ठिकाणी गेलात, आपणही पाहणी केलीत आणि त्यावर आपण एकत्र देखील काम केलेलं आहे. मी मुख्यमंत्री असो किंवा नसो, म्हणजे पूर्वी आपल्यासोबत आपण होतो त्यावेळेस मी काय मुख्यमंत्री नव्हतो, परंतु तरी जरी जेव्हा जेव्हा जिथे जिथे कुठे संकट आलं, मग ते कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, चिपळूण असेल, महाड असेल, भास्करराव इकडे आहेत, काय परिस्थिती निर्माण झाली होती महाड चिपळूणमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याचबरोबर सातारा, पाटण, किंबहुना कुठंही म्हणजे अगदी राज्याच्या बाहेर जे महालक्ष्मी एक्सप्रेस असेल, किंबहुना राज्याच्या बाहेर अगदी मी आठवण सांगतो की केरळला देखील मोठ्या प्रमाणावर महापूर आला होता. पण आमचे जे कार्यकर्ते होते, आपल्या ठाण्यातले, मुंबईतले राहणारे काही लोक होते, हिमाचल प्रदेश तेव्हा आपले राज्यपाल महोदय त्यांच्या गावी उत्तराखंडमध्ये, कारण आपले जे काही या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे लोक आहेत आपल्यासोबत काम करतात, त्यांची भावना असते आपल्याकडून देखील मदत गेली पाहिजे. सरकार काम करत असतं. आता आम्ही गुवाहाटीला होतो, त्यावेळेस तिथे पूर होता, काही लोकांनी खूप टीका केली, तिथे मजा मारायला गेले, हे करायला गेले, परंतु दादा आम्ही तिथे त्या महापुरासाठी देखील फुल ना फुलाची पाकळी 50 लाख रुपयाची महापुराला मदत केली तातडीने. आम्ही संवेदनशील आहोत, असं नाही की म्हणजे तुम्ही काही संवेदनशील नाही असं म्हणण्याचा माझा उद्देश नाही, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण राजकारण राजकारण. आता रोज इथे जे काही तुम्ही बोलता आम्ही त्याच्यापेक्षा डबल टिबल चौबल बोलू शकतो. आमच्याकडे सगळ्यांचा चिट्टा आहे, कारण मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. चिट्टा सगळ्यांचा आहे, पूर्ण एक एक काढू शकतो आम्ही, परंतु आम्हाला कामाने उत्तर द्यायचं आहे, आम्हाला उत्तर कामामधून द्यायचं आहे. परंतु एक टॉलरेट करायची सीमा असते, एक मर्यादा असते. मर्यादाच्या पलीकडे गेल्यानंतर कोणीही कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. मला राजकारण करायचं नाही, परंतु जे मी ऐकतोय रोज, मी जे पाहतोय, यावरून मला हे बोलणं या ठिकाणी आवश्यक वाटतं. सगळं आहे, प्रत्येकाचं सगळ्याच गोष्टी असतात. प्रत्येक माणूस काम करत असताना कुठं ना कुठं काहीतरी त्याच्याकडून राहून गेलेलं असतं, परंतु ते शोधण्याचं काम मी करत नाही, परंतु ती वेळ माझ्यावर कोणी आणूही नये असंही माझं या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे. म्हणजे काय मी काय इशारा बिशारा तुम्हाला कोणाला देत नाही, इशारा देणारा मी माणूस नाही आहे. मी एक आजही मुख्यमंत्री माझ्या पद डोक्यात नाहीच आहे, मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. भुजबळ साहेब, रात्री मी 3:30 वाजेपर्यंत लोकांना भेटलो, सकाळी मी 7 वाजता ब्रीफिंग घेतलेलं आहे. त्यामुळे मला काही याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. आम्ही दोघंही देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांचं काम पाहिलंय. 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत कुठला मुख्यमंत्री लोकांना भेटतो? कधी भेटला होता का? आपण पाहिलं का? आपल्याला सगळा अनुभव आहे. त्यामुळे एकच आहे, यामध्ये आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्हाला एक मर्यादेपर्यंत सहन करण्याची, शेवटी माणूस आहे आम्ही पण. त्यामुळे मी एकच सांगेन की जिथे जिथे संकट येतं तिथं तिथं दादा मी धावून जातो, आपल्याला माहीत आहे. आणि त्याचं आपण लोकांनी देखील कौतुक केलेलं आहे. जेव्हा मी आरोग्यमंत्री होतो, कोल्हापूरला जेव्हा मोठं संकट आलं, तिथे जनावरं वाहून गेली, मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरले असते, परंतु मी 10 दिवस तिकडे थांबलो जाऊन. त्या ठिकाणी कुठंही
या ठिकाणी कुठल्याही साथीचा आजार पसरू दिला नाही. डॉक्टरांची टीम सगळं केलं आपण शेवटी जेव्हा महाड आणि चिपळूणमध्ये पूर आला तिथे यंत्रणा नव्हती, त्यांचा जीव छोटा होता. तिथे तर तो भास्कररावांच्या इथला सीओ होता, तो मी गेल्यावर तर तो तिथे बसला आणि रडायलाच लागला. तो मी बोला का रडतो बाबा? नाही बोला हे काय माझं मी सांभाळू शकत नाही. बोला काळजी करू नको, आम्ही आलेलो आहोत आणि खाली हाताने आलेलो नाही, पूर्ण टीम घेऊन गेलो होतो. यंत्रणा, गाड्या, घोड्या, सगळं ते चोकअप काढायच्या मशीन पासून सगळी यंत्रणा नेली होती आणि रेशन, कपडे सगळं नेलं होतं. आणि तातडीने नगर विकास विभाग माझ्याकडे होता. एका मिनिटात मी फोन केल्यानंतर 1 तासामध्ये पैसे रिलीज झालेली ऑर्डर त्यांच्या हातात मी देत होतो. एवढं असं आपण काम करत होतो दादा, याच्यामध्ये काही नाही. परंतु यामध्ये नेहमी माझं ते काम आहे, आपली जबाबदारी आहे. आता मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे नक्की जबाबदारी माझी वाढली याची जाणीव मला आहे. आपण या ठिकाणी आपण काही मुद्दे उपस्थित केलेत. त्यामध्ये आपल्याला एवढंच सांगेन, 30 जून रोजी मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण अतिवृष्टी, पाऊस पाण्याचा आढावा घेतला. मुंबई कोकणात मोठ्या गॅपनंतर पावसाला सुरुवात झाली होती. हवामान विभागाने देखील 5 दिवसाचा इशारा दिला होता, मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला होता. आणि 1 जुलै रोजी मध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी होऊ नये अशा प्रकारचे सक्त निर्देश सर्वांना आम्ही दिले. आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना देखील आम्ही सांगितलं, तुम्ही स्वतः फील्डवर उतरा, ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा तुम्ही फील्डवर उतरा. फील्डवर उतरल्यानंतर यंत्रणा सगळी अलर्ट होते, तातडीने मदत घेण्याचा निर्णय जागेवर आपण सांगू शकतो. आणि त्यानंतर हे सगळेच काम सुरू झालं. 4 जुलैपासून दररोज सकाळी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलत होतो, उपमुख्यमंत्री बोलत होते, आम्ही एक दुसऱ्याशी बोलत होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले जे मोठ्या सगळ्या नद्यांना पूर आले होते, काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवरून वाहत होतं आणि या सगळ्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त सगळ्यांशी मी स्वतः बोलत होतो. जे काही रिलीफ कॅम्पमध्ये जी पूर परिस्थितीमधून ज्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला, मी स्पेसिफिक सगळ्यांना सांगायचो, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांची कपड्या लत्त्याची व्यवस्था ही सगळी करा. कुठेही NGO आणि इतर कुणावरही येतात पुढे सगळे लोक मदत करायला, चांगलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. परंतु जबाबदारी प्रशासनाची आहे, जिल्हा प्रशासनाची आहे. त्याच्यामध्ये किती खर्च होईल का हे पाहण्याची आवश्यकता नाही. आणि तशा प्रकारचं मी पुन्हा फीडबॅक घेत होतो, ते लोक व्यवस्था खात्री करून घेत होतो. त्यामुळे हे सगळं आपल्याला माहिती आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या SDRFच्या 11 टीम त्यावेळी तैनात करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर बेस स्टेशनवर NDRFच्या 9, SDRFच्या 4 अशा एकूण 13 टीम सज्ज ठेवल्या होत्या. आणि त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूर बाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तेथील गावांना देखील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम देखील त्या ठिकाणी तातडीने केलं. एक उदाहरण फक्त सांगतो, बाकी काही नाही. 6 जुलै रोजी मी ठाणे जिल्हा असेल, इतरही जिल्हे आहेत त्यांची बैठक घेतली. 11 जुलै रोजी मी आणि उपमुख्यमंत्री महोदय दोघांनी पूरग्रस्त गडचिरोली भागाला देखील भेट दिली. पूरग्रस्तांना धीर दिला. अजितदादा विरोधी पक्षनेते पण नंतर गेले तिकडे, त्यांना बैठक घेतली, आढावा घेतला. आम्ही खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर चालणार नाही, एअरफोर्सचं हेलिकॉप्टर होतं आणि ते म्हणाले चालणार नाही. आम्ही ठीक आहे बोललो, आम्ही परत नाही आलो. आम्ही गेलो बाय रोड गेलो, तिकडे त्यांना भेटलो, त्यांना निर्देश दिले, सूचना दिल्या आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना जिथे जिथे आवश्यकता होती तिथे शासनाच्या माध्यमातून जी काय मदत पोहोचली पाहिजे त्याच्यावर बारकाईने आम्ही लक्ष ठेवलं. मुख्य सचिव स्वतः सगळ्यांशी बोलत होते तेव्हा मेडिगटाचं विरोधी पक्षनेत्यांनी उल्लेख केला. कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, मध्य प्रदेशचं संजय सरोवरमधून देखील गडचिरोलीमध्ये पाणी येतं. या तिन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी, संबंधित चीफ सेक्रेटरींशी देखील चर्चा आपली सुरू होती. आणि कुठेही यावेळेस ते म्हणजे गेट उघडणं बंद करणं, मागच्या वेळेस तो थोडा अनुभव, जयंतराव मंत्री होते आपल्याला माहिती आहे,
की यावेळेस सगळं कोऑर्डिनेशन व्यवस्थित ठेवलं आणि त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये नीट सगळं नियोजन पण करता आलं. आणि हे सगळं करत आपण या सगळ्या NDRF SDRF सगळं एअरफोर्स नेव्ही आर्मी या सगळ्यांना अलर्ट ठेवलं होतं. आणि त्यानंतर 20 जुलै रोजी देखील आम्ही हे सगळ्या आता त्या बैठकांमध्ये मी जात नाही, बैठका सगळ्या ते आपली जबाबदारीच आहे, त्यामुळे सगळीकडे प्रत्यक्ष फील्डवर जाता येत नाही. परंतु संपूर्ण या भागामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या भागाचा दौरा केला. मी देखील 31 जुलैला संभाजीनगर येथे अतिवृष्टीचा आढावा घेतला. 5 ऑगस्ट रोजी 7 जे पाटणच्या इकडे शंभूराज आपले आहेत त्यांच्याकडे ती बैठक घेतली. जो ह्याचा जो पुनर्वसनाचा विषय होता, धरणग्रस्त जे लोक आहेत त्यांचा आपण तातडीने जागा मिळवण्यासाठी दादा पैसे तातडीने दिले आणि MMRDला सांगितलं तातडीने ते घरं बांधा. त्याप्रमाणे देखील त्यांचं काम आता मार्गी लागतंय. आणि त्याचबरोबर 8 ऑगस्ट मराठवाडा देखील कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथे देखील मी स्वतः गेलो आणि त्या ठिकाणी देखील बाधित झालेल्या शेतकऱ्यांशी बोललो, पिकांची पाहणी केली. 13 ऑगस्ट रोजी देखील पंचगंगा नदी कोल्हापूर या ठिकाणी भेट दिली. आणि हे सगळं करत असताना मुद्दा एवढाच होता की जेव्हा आपण सरकार म्हणून प्रत्यक्ष जागेवर जातो त्यावेळेस सगळी यंत्रणा अलर्ट होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे फील्डवर काम करणारे लोक आहात आणि आहे ना केले फिरतात हे पण. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यंत्रणा अलर्ट होते आणि त्यामुळे तातडीने मदतीचं काम सुरू होतं. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. यामध्ये नुकसान जे झालेलं आहे आपल्याला माहित आहे की सततचा पूर, अतिवृष्टी यामुळे 18,21,000 हेक्टर जमीन बाधित झालेली आहे. यामध्ये जिरायतीखालील 17,61,633 हेक्टर जमीन आहे. बागायतीखाली 25,476 आहे. फळपीक 36,294 हेक्टर आहे. आणि यामध्ये या पूर परिस्थितीमध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना 4 लाख रुपये तातडीने आपण मदत देखील दिलेली आहे. त्याचबरोबर बाधित 21,000 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्याचं देखील आपण त्यावेळेस हे केलेलं आहे काम. मृत जनावरं आहेत त्यांना देखील आपण जवळपास 1,52,00,000 इतका निधी देतोय. घरं, झोपड्या, गोट्यांचं जे नुकसान आहे त्याला देखील जवळपास 4,70,00,000 इतका निधी आपण मंजूर केला आहे. तो देखील त्याचं वाटप झालंय, बाकी राहिलं त्यांचंही होऊन जाईल. आणि जमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी 5,78,00,000 इतका निधी देखील देण्यात येतोय. त्याचबरोबर काही ठिबक संच आहेत, तुषार संचाचं नुकसान आहे. राज्यात अध्यक्ष महोदय 212 ठिबक संच आणि 469 तुषार संचाचे नुकसान झालेले आहे. केंद्राच्या सूचनेनुसार एखाद्या लाभार्थी 7 वर्षानंतर सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेता येतो, कारण 7 वर्ष हे त्या संचाचं आयुष्य निर्धारित केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी देखील काही आपण मदत जी जाहीर केली. जुलै 2022 शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून SDRF खाली प्रमाणे मदत करण्याचा देखील निर्णय आपण घेतला. ती मदत जी आहे प्रति हेक्टरी वाढीव मदत असून पूर्वी 2 हेक्टरपर्यंत आपण मदत केली होती, दादा वित्तमंत्री होते, आणि ती आपण 3 हेक्टरपर्यंत वाढवली, त्याची घोषणा देखील आपण केली. जिरायतीसाठी केंद्राने 6,800 प्रति हेक्टरी निश्चित केलेले दर आहेत. गेल्या हंगामात 10,000 रुपये आपण दिले होते, आता ते आम्ही 13,600 या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बागायतीसाठी 13,500 प्रति हेक्टरी जे निश्चित केलेले दर जे आहेत, गेल्या हंगामात 15,000 होते, ते आपण दादा 27,000 रुपये या ठिकाणी यावेळेस आपण केलेले आहे. बहुवार्षिक पिकांसाठी 18,000 निश्चित होते, ते गेल्या हंगामात 25,000 रुपये दिले, परंतु ते 2 हेक्टरपर्यंत होते, आपण अध्यक्ष महोदय 36,000पर्यंत केले. म्हणजे जी बहुवार्षिक पिकं आहेत त्याच्यामध्ये गेल्या सरकारमध्ये 25,000 गुणिले 2 हेक्टर म्हणजे 50,000 मिळत होते भुजबळ साहेब, ते आपण यावेळेस 36,000 गुणिले 3 म्हणजे 1,08,000 म्हणजे दुपटीपेक्षा जास्ती आपण यावेळेस
देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। यामध्ये जवळपास सगळ्यात यामध्ये बाधित क्षेत्राचा पंचनामा पूर्ण झालेला आहे। एकट्या ऑगस्ट 22 मध्ये 86,477 हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान झाले, त्याचा एक प्राथमिक अंदाज आहे। त्या बाबतीमध्ये देखील आपण मी सांगितलं 3 हेक्टरपर्यंत आपण केले आणि कोणी वंचित राहणार नाही याच्या देखील सगळ्या जिल्हा प्रशासनाला सूचना आपण यामध्ये दिलेल्या आहेत। त्याचबरोबर हे सगळं आपण NDRFचे जे निकष आहेत ते देखील बदलण्याचा देखील आपण इथे मुद्दा उपस्थित केला होता। आपल्या केंद्र सरकारच्या स्तरावर स्वतः प्रधानमंत्री महोदयांच्या स्तरावर देखील यामध्ये चर्चा सुरू आहे आणि नक्की त्यामध्ये देखील आपल्याला चांगला निर्णय या ठिकाणी मिळेल। शेवटी केंद्र सरकार देखील आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते आहे। प्रधानमंत्री महोदयांनी देखील कृषी आणि शेतकरी यालाच फोकस केलेला आहे आणि म्हणून हे सगळं आपण करत असताना यामध्ये आपण ही जी मदत देतोय यामध्ये आणखी काही आम्ही अध्यक्ष महोदय काही प्रश्न होते। त्यामध्ये जे सततचा पाऊस 65 मिलीमीटरपेक्षा जो जास्त कमी पडला पण 33% पेक्षा जास्त नुकसान झालेलं हा एक मुद्दा होता। तर यामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही असा निर्णय या ठिकाणी घेतोय, अतिवृष्टीमुळे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त झालेली नुकसान भरपाई आपण निकषाप्रमाणे देतो। पण आजपर्यंत सततची मागणी जी आहे की सततच्या पावसामुळे 33% पेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर ते देखील त्याचे पंचनामे करून त्याला देखील त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल। यामध्ये नवीन एक गोगलगाई येलो मोझेक यासारख्या त्याला आपले हे निकष आपण लावणार, त्याचे पंचनामे करणार आणि जे आपण निकष याला करतोय त्याला ते निकष लावणार। गोगल 12 महिने तुमच्याकडे पडतो का? उत्तर होऊ दे भास्कर जाधव साहेब, उत्तर होऊ दे, तपासून घेऊ भास्करराव, उत्तर होऊ दे, तपासून घेऊया। ठीक आहे, उत्तर होऊ दे जाधव साहेब, उत्तर होऊ दे, तपासूया। गोगलगाई उत्तर होऊ दे, तपासूया आपण भास्करराव, तपासूया। गोगलगाई येलो मोझेक यासारख्या कीड तपासूया आपण व्यवस्थित। कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारं नुकसान याबाबत देखील पंचनाम्याचे निर्देश दिलेले आहेत आणि अशा प्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। त्याचबरोबर झालेल्या पावसाचं व इतर हवामान विषयक बाबींचं जे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक 2400 महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे। म्हणजे आपला रेन गेज ती संख्या अपुरी असल्यामुळे या स्वयंचलित हवामान केंद्राची संख्या वाढवण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज येईल आणि विमा दावे देखील वेगाने त्यामध्ये निकाली काढले जातील। हा आपण एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचबरोबर मगाशी आपल्याला सांगितलं मी नुकसान भरपाईचं जे आपण NDRFच्या दुप्पट दिले आणि जे मी तक्ता सांगितला आपल्याला, यामध्ये आणखी आपण एक बदल केलेला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे जे आपण तातडीची मदत देतो आकस्मिक, जी 5000 रुपये, जी म्हणजे कपडे भांडी कुंडी याचं जे नुकसान होतंय ती तातडीची मदत दादा आपण 5000 वरून 15000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून आपल्याकडे देखील मागणी होती त्या लोकांची, पण तेव्हा आपण थोडं तिजोरीचा विषय होता। तुम्ही आता या ठिकाणी मागणी जास्ती केल्यामुळे आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला। पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून सूचना देण्यात येतात। तसेच कृषी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना अर्ज देखील स्वीकारले जातील, म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये, आणि ते अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देखील देण्यात येतील। त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल।
नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना जो 50,000चा आपण पूर्वीच्या सरकारमध्ये निर्णय घेतला होता, तो देखील तातडीने त्याचं वाटप 15 सप्टेंबर पासून सुरू होऊन जाईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारा मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी जे बऱ्याचशा सदस्यांनी मुद्दे उपस्थित केले होते, वेळेवर मिळत नाही, तर त्यांना होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे जयंतराव पंचनाम्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ई पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे, अशा प्रकारची प्रणाली नव्याने आपण विकसित करतोय. आणि यामध्ये रिमोट सेन्सिंग म्हणजे सॅटेलाइट इमेज असेल, तसेच इतरही जे आपले रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. आणि त्याचबरोबर यामध्ये आणखी मी सांगू शकतो, ड्रोन टेक्नॉलॉजीचा देखील आपण वापर त्यामध्ये करतोय. त्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी, मग ती नॅनो युरिया, इरिगेशन ऑटोमायझेशन, कंट्रोल कल्टिवेशन, या सगळ्या टेक्नॉलॉजीचा देखील वापर करण्यासाठी शासन पूर्णपणे शेतकऱ्याला पाठिंबा देईल. राज्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्ती प्रवण क्षेत्र जे आहेत, तिथे लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये राहावं लागतं. अशा नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आतापर्यंत कुठलंही ठोस असं धोरण नाही आहे. हा, ते बिल्डिंग तपास, तिथे जर बिल्डिंग लोकांनी ॲक्सेप्ट केली तर त्याचं करू आपण बिलकुल. तर धोरण नव्हतं. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे होणारी संभाव्य जीवितहानी जी आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला टाळता येईल. आणि जिथे आपल्याला तातडीने आपण एकूण फार लांब नेतो तसं नाही, जागेची उपलब्धता आणि तिथल्या लोकांची मागणी हे असं आपण करून, जसं तळीयेमध्ये काम चालू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या हिताचं जे आहे, तिथल्या शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, ते आपण करणार. शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, त्यामुळे आपण ते करू. डिजिटल शेतीमध्ये जे काय सीड ट्रेसेबिलिटी, ब्लॉकचेन मॉडेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोऑपरेटिव्ह सोसायटी व किसान उत्पादक समूहांचं FPO संगणकीकरण इत्यादी कामं देखील आपण हाती घेतोय. यामुळे उच्च दर्जाचं बियाणं आणि खतं जी आहेत शेतकऱ्यांना योग्य दरात मिळून त्यांचं उत्पन्न देखील वाढेल. त्याचबरोबर पीक विविधीकरण म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन अंतर्गत ऑइल सीड पल्सेस म्हणजे तेलबिया डाळवर्गीय पिके व हॉर्टिकल्चर यावर विशेष भर देण्यात येऊन व्हॅल्यू चेन डेव्हलप आपल्याला करायची आहे, ती देखील आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उच्च मूल्य दर्जाची पिके व फलोत्पादक पिके यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक संपूर्ण अध्यक्ष महोदय इकोसिस्टीम तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. कृषी क्षेत्रामध्ये देखील सुगंधित व औषधी यामध्ये जे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन जे आहे, यामध्ये मी खास करून सांगेन, मी नीती आयोगाच्या बैठकीला गेलो होतो आणि देशाचे आपले आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील याला फोकस केलेला आहे. आणि जे आपण तेल आयात करतो 1 लाख कोटी एवढ्या किमतीचं, तर त्यामध्ये देखील आपल्याला ते इम्पोर्ट होतं आहे, यापेक्षा आपण स्वतः आपलं उत्पादन करण्यावर भर द्या आणि केंद्र सरकार देखील यामध्ये मोठी मदत करेल, अशा प्रकारच्या प्रधानमंत्री महोदयांनी देखील या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. हे मुद्दाम या ठिकाणी मी सांगतो. तर कृषी क्षेत्रामध्ये सुगंधित व औषधी वनस्पतीची लागवड जी आहे व उत्पादन करण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा व सेंट्रल बरोबर जे काही बायोलॉजिकल जॉईंट व्हेंचर म्हणजे सहजीवन साध्याचं जे काही काम आहे, ते त्याची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये आणखी आमूलाग्र बदल घडवून त्यामध्ये आपण जास्तीचं त्याचा एफर्ट्स घेऊ, असा देखील या ठिकाणी आपण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर केंद्र शासित योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी, त्याचबरोबर सुनियोजित पद्धतीने काम करण्यासाठी ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड मध्ये प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट सक्षम करून जलद गतीने त्याला देखील दिशा देण्याचं काम या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जैविक शेती व नैसर्गिक शेती या संदर्भात केंद्राच्या योजना ज्या आहेत या प्रभावीपणे राबविण्यात येतील, जेणेकरून आपली शेती देखील एक सेंद्रिय शेतीला बढावा मिळेल, शेती विषमुक्त होईल आणि शेतकऱ्यांना आणि आपल्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल.
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्या शेत शिवार ते बाजारपेठपर्यंत असणारी संपूर्ण जी दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने देखील पावलं उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केलं जाईल. तसेच कृषी निर्यातीस देखील म्हणजे एक्सपोर्टला आपण करतोय. आपलं राज्य खूप पुढे आहे, पण त्याच्यामध्ये आणखी आपले एफर्ट्स घेऊन या ठिकाणी त्याला ज्या पायाभूत सुविधा ज्या आहेत हे त्या विकसित करण्यावर देखील राज्य सरकार भर देईल आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर कृषी विद्यापीठं जी आहेत ही कृषी विद्यापीठं देखील त्यांचं बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांचं जे तंत्रज्ञान आहे, आता पारंपरिक शेती आपण करतो, परंतु त्याच्यात गट शेती आहे, नवीन शेतीचं आहे, व्हर्टिकल शेती आहे, व्हर्टिकल फार्मिंग आहे, नवीन शेतीचे जे प्रकार आहेत त्याची देखील माहिती आणि फायदा शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून झाला पाहिजे. यासाठी एक विद्यापीठांचं देखील बळकटीकरण करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर वन्य प्राण्यांपासून होणारं जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी देखील एक योजना तयार करण्याचा निर्णय आपण घेतोय, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत, आपण अजितदादांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी, इतरही लोकांनी याची गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. आणि आपण सगळेच जण शेतकरी कुटुंबातले आहोत, मी शेतकरी कुटुंबातला आहे. आणि यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण जेवढ्या कमी करता येतील तेवढं आपल्याला सरकारची जबाबदारी म्हणून ते करण्याची आवश्यकता आहे. यासाठी देखील या ठिकाणी मी काही निर्णय जाहीर करत नाही, परंतु या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचं सर्वकष धोरण लवकरच जाहीर केलं जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण कमी करू शकलो तर नक्कीच आपल्याला खूप त्याचं समाधान मिळेल. सरकारचं जिम्मेदारी, कर्तव्य आहे आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा कमी होतील यासाठी आपण प्रयत्न करूया. मी आहे उपमुख्यमंत्री महोदय, त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, सक्षमपणे त्यांनी काम केलं आहे. राज्याच्या मोठमोठ्या प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यांनी जलयुक्त शिवार योजना त्यांच्या संकल्पनेतली आहे आणि त्या जलयुक्त शिवार योजना आम्ही पुन्हा सुरू केलेली आहे. त्याचा देखील मोठ्या प्रमाणावर फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये जे समुद्राकडे वाया जाणारं पाणी डायव्हर्ट करून वळवून दुष्काळी भागाकडे नेण्याचा एक आमूलाग्र मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये दिलासा मिळेल आणि बाकी शेतकरी आत्महत्या करू नये म्हणून आपले जेवढे प्रयत्न, मी मगाशी म्हणालो की एक विशेष कृती आराखडा आपण तयार करू आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील माझी विनंती आहे की या तमाम शेतकरी बांधवांनी, एक माझी विनंती त्यांना मी या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्याला हा महाराष्ट्र खरं म्हणजे हा लढवयांचा महाराष्ट्र आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. आणि म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राची, देशाची भूक भागवण्याचं काम करतात. म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु अचानक नैसर्गिक आपत्ती येते, कौटुंबिक आर्थिक संकट आल्यावर ते लगेच हवालदिल होता. तुमच्यातले काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात आणि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा, आत्महत्येचा मार्ग पत्करतात.
हे चित्र पाहून मात्र सगळ्यांचंच कुणाला हे भूषणावं नाही आहे. शेतकरी एक जरी आपण आत्महत्या वाचवू शकलो तर त्या कुटुंबाला आपण देशोधडीला लागण्यापासून वाचवू शकतो. आणि म्हणून हे चित्र जे आपण पाहतो तर सगळ्या माझ्या सकट सगळ्यांचंच आपण सगळे कष्टकरी शेतकरी कुटुंबामधून आपण जन्माला आलेलो आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचं मन विषण्ण होतं. आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याच कुटुंबातला एखादा घरातला कोणी आपण गमावलाय काय. मी जेव्हा विरोधी पक्ष नेता होतो त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मी भेट देत होतो, त्यावेळेस मी भेट देताना माझा स्वभाव आहे की आपण त्यांना मदतही करत होतो, ती छोटी मोठी काही असेल. परंतु जेव्हा त्याच्या घरात गेल्यानंतर त्याचे जे धान्याचे डबे पाहत होतो त्याच्यामध्ये भुजबळ साहेब काही नसायचं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जीवन हलाखीचं आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या, त्या कर्जबाजारी असेल, त्याच्यामध्ये आणखी काही कारणं असू शकतील. परंतु जी परिस्थिती आहे तर आपल्याला ही बदलायची आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांनी हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्या इतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे की रडायचं नाही तर लढायचं. ही शिकवण त्यांनी दिली आहे, आम्ही ती पुढे नेतोय. आणि शिवछत्रपतींची शपथ आहे सगळ्यांना, तुमचा तोला मोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका, आत्महत्या करू नका. मी देखील तुमच्यासारखाच एक रांगड्या मनाचा सरळ साधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात, आम्हाला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्ट चक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं. आणि म्हणून हे सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे याची खात्री बाळगा. जीव देणं बंद करूया, जीव लावूया एकमेकांना. चला नव्या सूर्याची नवी किरण गाठीशी बांधूया आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया. एवढंच मी या प्रसंगी शेतकऱ्यांना एक भावनिक एक त्यांना आव्हान वजा विनंती करतो. सगळ्यांनीच आपापल्या सूचना या ठिकाणी केलेल्या, सगळ्यांचा उहापोह करता आला नसेल परंतु प्रत्येकाची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. एवढंच सांगतो, किती संकट येऊ द्या आपण सर्व एकत्र येऊया. कशाला करायचे राजकारण, आपला उद्देश समाजकारण. एकमेकांना सहाय्य करूया, महाराष्ट्राला पुढे नेऊया. थांबवा आता शब्दांचे वार. हे नको ना. आमचे मित्र अजित पवार. धन्यवाद.